आपण या व्हिडिओमध्ये सप्तरंग मराठी पाठ्यपुस्तक 6th स्टँडर्डचा हा 9th नंबरचा लेसन आहे। लेसनचं नाव आहे माझे आधारस्थान शिर्डी। तर पाठपरिचय म्हणजे काय, तर या लेसनमध्ये तुम्हाला काय सांगायचं आहे सो ते थोडक्यामध्ये सांगितले जाते, त्याला पाठपरिचय असं म्हणतात। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। तर महाराष्ट्राला संतांची भूमी असं का म्हटलं आहे, कारण महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या संतांचा जन्म झाला होता, म्हणूनच महाराष्ट्राला पवित्र भूमी असेही म्हणतात। तर महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या संतांचा जन्म झाला होता, त्यामुळे ही जी भूमी आहे ही पवित्र झालेली आहे। अनेक संतांनी महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेतला व बऱ्याच दुःखी लोकांना मदत करून जनकीर्ती मिळवली। म्हणजे खूप साऱ्या संतांनी महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला आणि दुःखी कष्टी लोकांना मदत करून जनकीर्ती म्हणजेच काय तर प्रसिद्धी मिळवली, किंवा खूप आजही त्या संतांची नावं आदराने आपण घेतो। केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेल्या शिर्डीचे साईबाबा यांच्या जीवनाचा परिचय या पाठाद्वारे करून दिला आहे। सो ह्या लेसनमध्ये आपल्याला काय सांगितलं आहे, तर शिर्डीचे जे साईबाबा आहेत हे फक्त महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहेत। सो त्यांचं जे जीवन परिचय आहे, म्हणजे ते कुठून आले, त्यांचं नाव कसं पडलं साईबाबा, किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या लेसनमध्ये शिकायला मिळणार आहे। लेसनला सुरुवात करूया। शिर्डीस ज्याचे लागतील पाय, टळतील अपाय सर्व त्याचे। सो हे कोण म्हणतात, साईबाबा। शिर्डी ज्याचे पाय लागणार आहेत त्याच्यावरची ही संकट, अपाय म्हणजेच काय, त्याच्यावरची जी दुःख संकट आहेत ती सर्व टळून जाणार आहेत, नष्ट होणार आहेत। माझ्या समाधीची पायरी चढेल, दुःख हे हरेल सर्व त्याचे। आणि जो कोणी माझ्या समाधीची पायरी चढणार आहे त्याचं दुःख मी हरणार आहे, म्हणजे संपवणार आहे। दुःख हे हरेल सर्व त्याचे, जरी ही शरीर गेलो मी टाकून, तरी मी धावेन भक्तासाठी। जरी आज मी जिवंत नसेल किंवा आज माझं शरीर नसेल तरी पण माझा आत्मा किंवा मी तुमच्या सोबत तुमच्यामध्ये जिवंत आहे, सो मी तुमच्या दुःखासाठी प्रत्येक वेळेस धावून येईल। या ओळीत पवित्र तीर्थक्षेत्र शिर्डीचे महात्म्य वर्णिले आहे। म्हणजे शिर्डीमध्ये साईबाबांचे जे समाधी आहे तिथलं जे महात्म्य म्हणजे तिथलं महत्त्व सांगितलेलं आहे। साईबाबांना दत्ताचा अवतार मानले जाते। सो साईबाबा कोणाचे अवतार होते, तर दत्तांचा अवतार होता असं मानलं जातं। इसवी सन 1838 म्हणजेच 1838 मध्ये ते बालरूपात प्रकट झाले। सो शिर्डी साईबाबांचा जन्म झाला आहे का, किंवा त्यांचे आईबाप आहेत का, तर ते कोणालाच माहिती नाही, ते डायरेक्ट प्रकट झालेले आहेत। सो तो काळ कोणता होता, तर 1838। त्यांचे आई वडील कोण आहेत याची माहिती कोणालाच नाही, त्यामुळे ते डायरेक्ट प्रकट झाल्यामुळे कोणालाच माहीत नाही की त्यांचे आई वडील कोण आहेत, ते कुठून आले वगैरे। त्यांची जात कोणती, तर ते कोणत्या जातीचे आहेत हेही कोणाला माहिती नाही। कोणी म्हणतात हिंदू, तर कोणी म्हणतात ते मुसलमान होते, तर कोण असं बोलतं की ते हिंदू होते, तर कोण असं म्हणतं ते मुसलमान होते। औरंगाबाद येथे धूप नावाचे खेडे आहे। म्हणजे औरंगाबादमध्ये धूप नावाचं एक छोटंसं खेड आहे। खेड म्हणजेच काय, तर तिथे लोकवस्ती कमी असते आणि ते गाव असतं, जेणेकरून जिथे जास्त सुधारणा झालेली नसतात, तर ते एक छोटं खेडं होतं। तेथे चांदभाई नावाचे एक श्रीमंत व्यापारी राहत होते आणि तिथे चांदभाई नावाचे एक व्यापारी राहत होते। तेथील घनदाट जंगलात त्यांचा घोडा चुकला आणि ते कधी म्हणजे कशाला व्यापारासाठी वगैरे जात असतील, सो जंगलातून त्यांना प्रवास करावा लागत असेल आणि तेव्हा त्यांचा जो घोडा होता तो तिथे चुकला होता। त्यांनी बरीच शोधाशोध केली, मग त्यांनी शोधायला प्रयत्न केला। अचानक त्यांची नजर एका झाडाखाली बसलेल्या तरुणाकडे गेली। जेव्हा ते त्यांचा घोडा शोधत होते तेव्हा त्यांची नजर एका झाडाखाली एक तरुण बसला होता त्यांच्याकडे गेली। त्याच्या चेहऱ्यावर अलौकिक तेज झळकत होते। आता अलौकिक तेज म्हणजेच काय, तर एक वेगळ्याच प्रकारचा ग्लो होता, जो असं म्हणजे त्यांचा चेहरा असा चमकत होता। चांदभाईला पाहताच त्यांनी तुझा घोडा या झाडीत चरत आहे असे सांगितले। मग चांदभाईला जेव्हा साईबाबांनी पाहिलं, सो साईबाबा त्यावेळेस त्यांना नाव होतं का, तर नव्हतं, ते एक फक्त आणि फक्त एक तरुण होते। सो त्यांनी सांगितलं, जर चांदभाईने त्यांना विचारलं होतं का की मी काय शोधतोय, तर नाही, त्यांना आपोआप जाणवलं ते की, मग त्यांनी सांगितलं की तुझा जो घोडा आहे तो ह्या झाडीमध्ये म्हणजे ह्या जंगलामध्ये चरत आहे। घोड्याला तिथे पाहताच त्यांना आनंद झाला आणि जेव्हा चांदभाईंनी त्यांच्या घोड्याला बघितलं तेव्हा त्यांना खूप आनंद झाला। चांदभाई आग्रहाने त्या तरुणाला आपल्या घरी घेऊन आले। म्हणजे बाबा येत नसतील पण तरी पण त्यांनी जबरदस्ती त्यांना घरी घेऊन आले। त्यानंतर चांदभाईच्या मुलाच्या लग्नाच्या वराडाबरोबर ते शिर्डी येथे गेले आणि जेव्हा चांदभाईच्या मुलाच्या लग्नाचं वराड चाललं होतं त्यावेळेस ते साईबाबा शिर्डीला गेले व खंडोबाच्या देवळाबाहेरील वडाच्या झाडाखाली बसले। आणि ज्यावेळेस ते वराडासोबत गेले तेव्हा तिथे खंडोबाचं देऊळ होतं, देवळाच्या बाहेर एक वडाचं झाड होतं। सो त्या झाडाखाली साईबाबा बसले। तेव्हा म्हाळसापंत यांनी त्या तरुणाच्या चेहऱ्यावरील सात्विक तेज पाहून हा कोणी दिव्य पुरुष आहे असे म्हणून त्याला प्रेमाने आवो साईबाबा अशी हाक मारली।
जेव्हा ते चांदभाईच्या मुलाच्या वराडासोबत शिर्डीला गेले होते तेव्हा तिथे खंडोबाचं देऊळ होतं आणि देऊळ म्हणजेच काय एक मंदिर होतं आणि मंदिराच्या समोर वडाचं झाड होतं, त्याखाली ते बसले होते. तेव्हा एक म्हाळसापंत नावाच्या व्यक्तीने त्यांच्या चेहऱ्यावरील सात्विक तेज म्हणजेच काय तो जो वेगळा ग्लो असतो जो नॉर्मली लोकांच्या चेहऱ्यावरती नसतो, जे विशेष पुरुष असतात किंवा विशेष व्यक्ती असतात त्यांच्या चेहऱ्यावरती तो तेज किंवा तो ग्लो असतो, ते बघून त्यांना समजलं की हा कोणी साधारण व्यक्ती नाही आहे, म्हणजे हा कोणी नॉर्मल व्यक्ती नाही आहे, हा कोणीतरी दिव्य पुरुष आहे, म्हणजेच काय तर हा कोणीतरी मोठा देव माणूस वगैरे आहे असं समजून त्यांनी प्रेमाने आओ साईबाबा अशी हाक मारली. तेव्हापासून त्या तरुणाचे नाव साईबाबा असे पडले आणि तेव्हापासूनच बाबांना नाव काय मिळालं, म्हणजेच त्या तरुणाला नाव मिळालं साईबाबा. शिर्डीत ज्या कडुलिंबाच्या झाडाखाली साईबाबा नेहमी बसत त्या फांदीखाली त्यांचे आसन मांडलेले असे. त्या फांदीची पाने गोड होती. म्हणजे ज्यावेळेस ते वडाच्या झाडाखाली बसायला लागले त्याच्यानंतर ते कडुलिंबाच्या झाडाखाली बसायला लागले. सो कडुलिंबाच्या झाडाखाली नेहमी जेव्हा ते बसत तेव्हा त्या फांदीखाली त्यांचे आसन म्हणजेच काय तर त्यांचं जे बसायचं स्थान होतं ते बनवलं होतं. आणि विशेष म्हणजे ज्या फांदीखाली ते बसले होते कडुलिंबाच्या झाडाची पाने ही कडू असतात, सो त्यांच्यावरती जी फांदी होती त्या फांदीची पानं काय होती तर गोड होती. हा एक वेगळाच चमत्कार होता. साईबाबा ज्या मशिदीत राहत ती गाई म्हशीच्या शेणाने नेहमी सारवलेली असे. म्हणजेच काय साईबाबाच्या मशिदीमध्ये, मशीद म्हणजेच काय आपली जी असतात हिंदू लोकांची असतात ती मंदिरं असतात आणि मुस्लिम लोकांचं जे आधारस्थान असतं त्यांना किंवा त्यांच्या मंदिराला मस्जिदी असं म्हणतात. सो हिंदूमध्ये मंदिर म्हणतात आणि मुसलमानांमध्ये मस्जिदी म्हणतात. तो साईबाबा कुठे राहायचे तर इकडे पण राहायचे आणि मुस्लिम लोकांच्या मस्जिदीमध्ये पण राहायचे. पण ज्या मस्जिदीमध्ये ते राहत तिथे काय होतं लादी वगैरे नव्हती. सो तिथे काय गाई आणि म्हशीच्या शेणाने ती जागा सारवलेली असायची. तसेच त्या मशिदीत देवळात असतात तशा घंटा टांगलेल्या असत. म्हणजेच काय मस्जिदीमध्ये नॉर्मली घंटा नसतो, पण जिथे साईबाबा म्हणजे ज्या मस्जिदीमध्ये राहायचे तिथे घंटा टांगलेल्या होत्या. साईबाबांना भक्तावर येणाऱ्या संकटाची कल्पना अगोदरच येई व ते संकटातून भक्तांची सुटका नेहमीच करत. म्हणजेच एखादा भक्त जर संकटात असेल किंवा एखादा व्यक्ती जर संकटात येणार असेल तर त्याच्या आधीच बाबा जाऊन त्यांची मदत करायचे आणि त्या संकटातून त्यांची सुटका करायचे. साईबाबा अंतर्ज्ञानी होते. अंतर्ज्ञानी म्हणजेच काय तर जे काही पुढे घडणार आहे ते त्यांना अगोदरच कळत होतं, सो त्यांना म्हणतात अंतर्ज्ञानी. लोकांच्या मनात पूर्वी काय होते आता काय आहे वगैरे ते ओळखीत. म्हणजे लोकांच्या मनामध्ये अगोदर काय होतं, आता काय चाललं आहे किंवा ते पुढे काय करणार आहेत हे सगळं साईबाबांना कळत होतं. साईबाबांची राहणी फार साधी होती. राहणी म्हणजेच काय, जे त्यांचं डेली रुटीन आहे किंवा त्यांचं जे वागणं आहे हे एकदम साधं होतं. ते अंगात कफनी घालत. कफनी म्हणजेच काय तो सलवार किंवा तो जो एक कुर्ता येतो त्याला कफनी म्हणत. डोक्यावर एक फडके गुंडाळत आणि एक फडकं डोक्याला गुंडाळायचे. साईबाबांचे स्वतःच्या खाण्यापिण्याकडे अजिबात लक्ष नसे. लहर असेल तर ते पोटभर जेवत नाही तर उपाशी राहत. आणि जेव्हा म्हणजे त्यांचं काय तर स्वतःच्या तब्येतीची काळजी न घेणं किंवा स्वतःच्या जेवणा खाण्याकडे लक्ष न देणं. ते काय करायचे, कधी कधी जेवले तर पोटभर जेवून घ्यायचे, नाहीतर ते उपाशीच राहायचे. पण ते नेहमी संतुष्ट असत. संतुष्ट म्हणजेच काय तर ते नेहमी आनंदी असायचे, प्रसन्न असायचे. कधी कधी ते फक्त पाणीच पिऊन राहत. म्हणजे कधी कधी तर ते जेवायचेच नाही, ते फक्त पाणी प्यायचे आणि तसंच उपाशी राहायचे. पण ते नेहमी संतुष्ट असायचे की असे नाही म्हणायचे की अरे बापरे मी आज जेवलो नाही असं नाही. पण त्यांना असं म्हणजे एक समाधान होतं. साईबाबांनी स्वतःला देव म्हणून घेतले नाही. मग एवढं सगळं करून सुद्धा साईबाबांनी स्वतःला देव म्हणून घेतलं का तर नाही. ते नेहमी देवाचे नामस्मरण करीत. मग ते स्वतः देव असून सुद्धा देवाचे नामस्मरण करत होते. भक्तांना आशीर्वाद देताना अल्लाह भला करेगा असे ते नेहमी म्हणत. म्हणजे जेव्हा जेव्हा ते आशीर्वाद द्यायचे भक्तांना तर त्यावेळेस ते काय म्हणत होते तर अल्लाह भला करेगा, म्हणजे देव तुझं भलं करेल. भक्तांची अनेक संकटे त्यांनी दूर केली आहेत आणि त्यांनी अशीच भक्तांची खूप सारी, भक्त म्हणजेच काय जे कोणी ज्यांच्याकडे काही संकट आहेत ते जाणार बाबांकडे आणि मग ते बाबांची शरणागती पत्करणार की आता मी तुमच्या शरणाशी आहोत. सो ही काय झाली, त्यांचे भक्त झाले. आणि फक्त देवाकडे जाणं त्याला भक्त म्हणत नाही. जो देवाची मनापासून प्रार्थना करतो किंवा वाईट मार्गावरती चालत नाही, योग्य मार्गावरती चालतो त्यालाच खरा भक्त असं म्हणतात. पण
त्याबद्दल स्वतःकडे मोठेपणा कधीच घेतला नाही. म्हणजे त्यांनी जर लोकांची संकटं दूर केली असतील तरीसुद्धा त्यांनी स्वतःकडे काही मोठेपणा नाही घेतला की किंवा दुसऱ्यांना म्हणजे असं एखाद्या व्यक्तीला असते ना सवय की मी त्याचं असं केलं, मी तसं केलं, असं बाबा कधीच म्हटले नाहीत. दीनांचा कैवारी म्हणून सर्वजण साईबाबांना ओळखतात. दीन म्हणजेच काय? दीनचा अर्थ येतो गरीब आणि कैवारी म्हणजे त्यांचा रक्षण करणारा किंवा त्यांची संकटं दूर करणारा, म्हणजे गरिबांचा कैवारी म्हणून सर्वजण साईबाबांना ओळखतात. साईबाबा ज्या मशिदीत राहत तिला द्वारकामाई असे म्हणत. सो द्वारकामाई हे काय आहे? हिंदू मधलं नाव आहे. सो साईबाबांच्या मशिदीला द्वारकामाई असे म्हणत. तेथे नेहमी धुनी पेटलेली असे. तिथं काय असायचं तर नेहमी धुनी. धुनी म्हणजेच काय? एक आग होती जी पेटलेली होती. या धुनीपासून तयार होणारी उदी. उदी म्हणजेच काय? जो अंगारा असतो, म्हणजे जसं की अगरबत्ती जाळल्याच्या नंतर जे खाली पडतं त्याला उदी किंवा अंगारा असं म्हणतात. ते साईबाबा सर्वांना देत आणि विशेष म्हणजे ते आजही ती धुनी पेटलेली आहे आणि तो अंगारा आजही आपल्याला तिथे दिला जातो. हा अंगारा लावल्यामुळे सदैव आपले कल्याण व रक्षण होते अशी भक्तांची श्रद्धा आहे. आणि खरंच हा अंगारा लावल्यावरती ना आपलं कल्याण होतं, रक्षण होतं किंवा एखादं आपल्याला अडलेलं कामसुद्धा ते पूर्ण होतं. शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना उदी वाटली जाई आणि शिर्डीला जे जे भक्त जातात दर्शनाला त्यांना उदी वाटली जाते. आजही उदी असंख्य भक्तांना पुरवली जाते. ही उदी संकटाचे निवारण करते असा भक्तांचा विश्वास आहे. आणि आजसुद्धा जेव्हा आपण शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतो तेव्हा मंदिराच्या मागच्या साईडला ही उदी आपल्याला मिळते. म्हणजेच ही धुनी कंटिन्यू पेटलेली असते आणि त्याच्यातून जी उदी मिळते ते आपल्याला प्रसाद म्हणून दिला जातो. साईबाबा झोळी घेऊन भिक्षा मागत, तसेच त्यांच्या भक्ताकडे ते अधूनमधून दक्षिणा मागत. साईबाबा भिक्षा मागताना, भिक्षा म्हणजेच काय तर एक प्रकारे भीक मागताना ते भक्तांकडे अधूनमधून दक्षिणा मागत. तर ते म्हणायचे भक्तांना की तुम्ही मला दक्षिणा द्या. कधी 2 रुपये, कधी 5 रुपये असे ते मागत असत. तर दक्षिणा म्हणून ते किती मागायचे तर कधी 2 रुपये मागायचे, कधी 5 रुपये मागायचे. या पैशापैकी फारच थोडे ते स्वतःकरता खर्च करीत आणि बाकीचे पैसे लोकांकरता खर्च करीत. आणि जे मागितलेले असेल, जी दक्षिणा मागितलेली असेल त्यांच्या भक्तांकडे, त्यातले थोडेसेच पैसे ते स्वतःवरती खर्च करायचे आणि बाकीचे पैसे जे गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी ते देऊन टाकायचे. साईबाबा हे आत्मसाक्षात्कार झालेले व पूर्ण ब्रह्म जाणणारे अधिकारी पुरुष होते. सो साईबाबा कोण होतं? आत्मसाक्षात्कार म्हणजे स्वतःची एक ओळख असलेला किंवा मी कोण आहे हे जाणणारा, म्हणजे त्याला स्वतःचा साक्षात्कार झालेला असा व्यक्ती. सो बाबा कोण होते तर आत्मसाक्षात्कार झालेले, पूर्ण ब्रह्म म्हणजे त्यांना पूर्ण ब्रह्माचं, सर्व सृष्टीचं नॉलेज होतं किंवा माहिती होती असे ते अधिकारी पुरुष होते. त्यांचे वागणे अनाकलनीय व लहरी असे. अनाकलनीय म्हणजे हे कोणालाच कळत नव्हतं. लहरी म्हणजे जसं त्यांची इच्छा असेल, जसं त्यांची लहर असेल, मर्जी असेल त्याचप्रमाणे ते वागत. साईबाबांचे सर्व भक्तांवर अगणित प्रेम होते. अगणित म्हणजेच काय? अनकाउंटेबल, जे आपण कशामध्येही मोजू शकत नाही अशा प्रकारे त्यांचं त्यांच्या भक्तांवरती प्रेम होतं. मानवता धर्म बोलायला सोपा पण आचरणात आणायला फार कठीण. म्हणजे आपण बोलतो ना आपण मदत केली पाहिजे, आपण एखाद्याला म्हणजे वाईट नाही बोललं पाहिजे. सो हा काय झाला तर मानवता धर्म. आपण कधीच मानव म्हणून म्हणजे माणसं म्हणून आपण एकमेकांना त्रास दिला नाही पाहिजे, एकमेकांच्या संकटामध्ये उभं राहिलं पाहिजे. हा कोणता झाला तर मानवता धर्म. हा फक्त बोलायला सोपा आहे. आचरणात आणणं म्हणजेच काय तर तो आपण प्रॅक्टिकली जेव्हा करायला जातो तेव्हा तो फार कठीण असतो. तर त्याच्यामध्ये काय आहे? दया, क्षमा, शांतीने परिपूर्ण मानवता धर्म साईबाबा सदैव आचरित. दया म्हणजेच काय? एखाद्या निरागस व्यक्ती, निरागस प्राण्यावरती प्रेम येणं. क्षमा करणं म्हणजेच काय? माफ करणं. शांतीने परिपूर्ण मानवता धर्म म्हणजेच काय तर शांतीने त्यांनी तो मानवता धर्म जो आहे तो अपनावला होता किंवा आचरणात आणला होता. साईबाबांच्या दर्शनाला येणाऱ्या लोकांमध्ये हिंदू, मुसलमान, पारशी, ख्रिश्चन वगैरे सर्व धर्मांचे लोक असत. म्हणजे साईबाबाच्या दर्शनाला जी लोक येत होती त्याच्यामध्ये कोण होतं? हिंदू होते, मुसलमान होते, पारसी समाज होता आणि ख्रिश्चन, असे सगळ्याच धर्माचे लोक येत होते. तसेच गरीब श्रीमंत सर्व थरातले लोक दर्शनाला येत. म्हणजे असं नाही की फक्त श्रीमंतच येत होते, फक्त गरीबच येत होते, तर श्रीमंत गरीब सगळे दुःखी पीडित अशी सगळी व्यक्ती किंवा सगळे लोक बाबांच्या दर्शनाला यायचे.
खूप शिकलेले तसेच लिहिता वाचता न येणारे असे अनेक प्रकारचे लोक साईबाबांच्या भेटीला आहेत. म्हणजेच काय, कोणी सुशिक्षित होतं म्हणजे कोणी एज्युकेटेड होतं, तर कोणी अडाणी होतं म्हणजे ज्यांना काहीच लिहिता वाचता येत नव्हतं, अशी लोकंसुद्धा साईबाबांना भेटायला येत होते. साईबाबाच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द खरा झाला आहे आणि बाबा जे जे काही बोलले होते, त्यांच्या मुखातून जे जे शब्द बाहेर आले होते, ती सगळे शब्द खरे झालेले आहे. साईबाबा मुक्त होते, पूर्ण ज्ञानी होते. साईबाबा मुक्त होते म्हणजे ते कुठल्याही बंधनात अडकलेले नव्हते, ते फ्री होते, ते पूर्ण ज्ञानी होते म्हणजे त्यांना पूर्ण जगाचं ज्ञान होतं. ते इच्छाजन्मी व इच्छामरणी होते म्हणजे त्यांचा जन्म हा त्यांच्या इच्छेने झाला होता आणि त्यांचं मरणसुद्धा त्यांच्या इच्छेने झालं होतं. इसवी सन 1918 मध्ये त्यांनी समाधी घेतली. सो त्यांनी म्हणजे त्यांना मृत्यू आला का, तर नाही, त्यांनी इच्छा मरण म्हणजेच काय, तर त्यांनी स्वतःहून समाधी घेतली म्हणजे त्यांच्या इच्छेने त्यांनी त्यांचा देह सोडला. तुमचा मी भार वाहीन सर्वता, नव्हे हे अन्यथा वचन माझे, जाना तेथे आहे सहाय्य सर्वास. म्हणजे तुमचा मी भार वाहीन म्हणजेच काय, तर तुमच्या संकटाच्या वेळेस मी येईन, तुमची संकट मी दूर करेन. नव्हे हे अन्यथा वचन माझे, हे फक्त मी म्हणत नाही, तर हे माझं वचन आहे. जाना तेथे आहे सह्यास सर्वास, आणि तुम्ही जाना की इथे सर्व किंवा सर्वस्व आहे. मागे जे जे त्यास ते लाभे, म्हणजे जो जे जे मागणार आहे त्याला ते मिळणार आहे, लाभणार आहे म्हणजे मिळणार आहे. माझा जो जाहला काया वाचा म्हणी, म्हणजे माझा जो होणार आहे काया, वाचा आणि मना. काया म्हणजे शरीराने, वाचा म्हणजे बोलण्याने, आणि मनाने, मनी म्हणजे मनाने. जो कोणी माझा शरीराने, बुद्धीने, मनाने जो कोणी माझा होणार आहे, तयाचा मी ऋणी सर्व काळी, आणि त्याचा मी उपकारी असणार आहे, ऋणी असणार आहे कायमस्वरूपी. अजूनही साईबाबा भक्तांची हाक येताच धावून जातात, असा भक्तांचा अनुभव आहे. आणि आजसुद्धा जेव्हा जेव्हा संकटाच्या काळात बाबांची आठवण काढली जाते, त्यावेळेस बाबा त्यांच्या संकटाच्या वेळेस हजर असतात, असं प्रत्येक भक्ताचा अनुभव आहे. सो कसा वाटला तुम्हाला हा लेसन? आता आपण बघूया शब्दार्थ. घोडाचा अर्थ येणार आहे अश्व, आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात हॉर्स. ज्ञानीचं येणार आहे बुद्धिमान, आणि इंग्लिश शब्द आहे वाईस. दिव्यचा शब्द येतो, दिव्य म्हणजेच काय, तर तो मुलगा कसा होता, दिव्य होता. सो तो काय होता, तेजस्वी. सो दिव्यला काय म्हणतात, तर गॉर्जियस. भारचं काय येणार आहे, ओझे म्हणजेच वेट. त्याच्यानंतर आहे उदी म्हणजे काय, अंगारा, अश. नजरचं येणार आहे दृष्टी म्हणजेच साईट. प्रेमचं येणार आहे वात्सल्य म्हणजेच काय, तर लव. मुक्तचं येणार आहे मोकळे म्हणजेच ते फ्री होते, ते कोणाच्या बंधनात नव्हते. मरण म्हणजे मृत्यू, डेथ. आणि झाडचं येणार आहे वृक्ष, ट्री. आणि आता आपण हा लेसन बघितलेला आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना ह्याचे पूर्ण क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत. सो व्हिडिओला लाईक करा आणि दुसरा सेकंड व्हिडिओ बघायला विसरू नका. थँक्यू.